एपीएमसी मध्ये पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भेट दिली। संचालक मंडळाबरोबरच मंत्री जयकुमार रावल यांची बैठक पार पडली। एपीएमसीच्या धोकादायक कांदा बटाटा मार्केटसह 5ही मार्केटची पाहणी देखील करण्यात आली आहे। यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भेट दिली आहे, त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। जयकुमार रावल हे सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून 5व्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं। त्यानंतर ही भेट झाली। या संदर्भात ताज्या भेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजेंद्र पाटील आपल्यासोबत जोडले आहेत। राजेंद्र, खरं तर उत्तर महाराष्ट्रातील एक भारतीय जनता पार्टीचं मोठं नाव जयकुमार रावल यांच्याकडे पणन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि आज त्यांनी भेट देखील दिली आहे एपीएमसी मध्ये। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच तुम्ही म्हणता त्या पद्धतीने जयकुमार रावल हे उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने 100 दिवसांचा आढावा मंत्री महोदयांकडून घेण्याचं निश्चित केलेलं की 100 दिवसाचं कामकाजाचं काय, त्यानुसार त्यांनी पदभार घेतल्यानंतर आज मुंबईच्या शिखर बाजारपेठ म्हणून जी राज्याची बाजारपेठ ओळखली जाते एपीएमसी, या बाजारपेठेला भेट दिली। यावेळी येथील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कांदा बटाटा मार्केट, जे धोकादायक मार्केट आहे, गेल्या कित्येक 20 वर्षापासून हा विषय प्रलंबित राहिला आहे। आतापर्यंत 19 ते 18 ते 19 पणन मंत्र्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये मंत्री झाले, त्यांनी भेटी दिल्या, पण तो निर्णय मार्गी लागला नाही। ज्या ठिकाणी पुनर्वसन करायचं एल शेप म्हणून आहे, त्याचा बांधकामाचा प्रश्न अर्धवट राहिलाय। एपीएमसीच्या बाहेर अफगाणिस्तानकडे व्यापारी त्या ठिकाणी येतात आणि बेकायदेशीररित्या त्यांनी बाजारपेठ मांडलेली आहे। बाजार समितीच्या बाहेर ज्या ठिकाणी अनधिकृत बाजार मांडला जातो, अशा अनेक विषय संचालकांनी आज पणन मंत्र्यांसमोर मांडलेले आहेत आणि त्यांची बैठक आता सुरू आहे। त्या ठिकाणी हे वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये आता पणन मंत्री कशा पद्धतीचा निर्णय घेतात हे देखील बघावं लागेल। डीडीआर मार्फत किंवा पणन मंडळामार्फत जे अनधिकृत बाजार जे चालतो त्याच्यावर कारवाईची मागणी एपीएमसी संचालक मंडळाने या ठिकाणी केलेली आहे। आणि दुपारनंतर पुन्हा पणन मंत्री या ठिकाणी 5 मार्केटचा पुन्हा एकदा दौरा करणार आहेत। आज 11 ते 4 ही वेळ त्यांनी मुंबई एपीएमसी मध्ये दौऱ्यासाठी या ठिकाणी निश्चित केली आणि आता संचालक आमदार शशिकांत शिंदे, संजय पानसरे, अध्यक्ष अटक हे संबंध संचालक मंडळाबरोबर त्यांची बैठक आज एपीएमसीच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे। नक्कीच राजेंद्र, या संदर्भातल्या ताज्या घडामोडी आणि वेळोवेळी अपडेट आपल्याकडे घेतच राहू। मात्र तुर्तास या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।